मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। कारण तुम्हाला आता लवकरात लवकर पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। काही जणींच्या बँक अकाउंटमध्ये 3000 रुपये येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे पाठीमागचे जे हप्ते राहिलेले आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पण आता इथे प्रश्न आहे 2100 रुपयांचा। 2100 रुपये मिळणार होते, त्याचं काय झालं त्याच्यावरती कोणीच काही बोलत नाही। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला, म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर 2100 रुपये जमा करण्यात येणार आहे। यावरती सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया मांडली होती। महायुती सरकारला सूचना करताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होते की देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहोत। तर आता नवीन वर्ष सुद्धा सुरू होत आहे, डिसेंबर महिना सुरू झालेला आहे। तर जर शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी महिना 2100 रुपये जमा करा असे सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं होते की आम्ही तर म्हणतो 3000 रुपये द्या, कारण हे सांगितलं होते की ते जर सत्तेवरती आले असते तर महिना 3000 रुपये महिलांना मिळाले असते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे। पुढे काय होणार आहे, म्हणजे खरंच महिलांना 2100 रुपये मिळणार आहे का? दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट प्रतिक्रिया सुद्धा दिली होती। लाडकी बहीण योजना जी आहे ते आता कॅबिनेट झाली आहे, त्यातही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आपली लाडकी बहीण योजना जी आहे ते पुढचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ लवकरात लवकर खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे आहे। आता संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, महत्त्वाचे निर्णय आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय निर्णय होतो हे सुद्धा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स, नवीन आलेली योजना या अंतर्गत सविस्तर माहिती असते। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा। चलत राज्याची सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊयात। त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क त्यांनी दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये। राज्य महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान, सन्मान आणि हक्क हा त्यांनी तो ठेवला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर। मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतंय, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा। पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल। पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हटले की विरोधकांची संख्या आम्ही बघणार नाही, त्यांनी कोऑपरेट करावं, संवाद साधावा, आम्ही कारभार व्यवस्थित चालू। एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकांचीही तेवढीच जबाबदारी असते आणि विरोधक म्हणून आम्ही म्हणजे पार्लमेंटमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच देशाच्या हितासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करतो। जेव्हा देशाचं हित असतं, व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहकार्य करणं अशक्य आहे, पण देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी काय असेल तर इश्यू बेस्ड चर्चा होऊ शकते। पण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही तो मॅन्डेट